श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजाही केली जाते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 समाप्त होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 7:35 होणार आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वीर्यान योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शिववास योगही असेल. धार्मिक मान्यतेनुसार या योगात शिव कैलासात वास्तव्य करतात. या योगात गणेशाची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. येत्या 20 ऑक्टोबर रोजी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आहे. करवा चौथ व्रत देखील याच तारखेला पाळलं जाईल. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यालाच अखंड सौभाग्यवती व्रत असेही म्हणतात. भगवान शंकरासाठी करवा चौथचं व्रत माता पार्वतीने ठेवले होते असे म्हटले जाते. या दिवशी महिला चंद्र पाहून व्रत सोडतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचं आहे आणि गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना पिवळं चंदन किंवा लाल चंदन लावावं, तसेच शेंदूर लावावा आणि गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल तसेच दुर्वा अर्पण करायचे. ही दुर्वा अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हातावर ही दुर्वा अर्पण करायची. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे अर्पण करायला लावायचं. तसंच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जपसुद्धा 108 वेळा करायला लावायचं. आता तुमची मुलं खूप लहान आहेत, त्यांना 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला त्यांच्याकडनं ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. तसेच तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमसुद्धा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे. ती लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व सेवा गणपती बाप्पांच्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं. तसंच त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. काहीही तुम्हाला नाही शक्य झालं तर गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं आहे.
तसेच या दिवशी आपल्याला वक्रतुंड संकष्टी चतुर्थीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरतीसुद्धा करून घ्यायची आहे। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा करू शकता। जर तुमची मुलं खूप आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर प्रत्येक आईने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। तसेच जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या उपायाकरता आपल्याला 108 हिरवे मूग लागणार आहेत। जे हिरवे मूग आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। तसेच आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा लागणार आहे। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग आणि एक हिरवा कपडा लागणार आहे। आता तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेळा हिरवे मूग लागणार आहेत, 108 आणि 2 हिरवे कपडे हे लागणार आहे। एका मुलावरनं केलेल्या उपायाच्या वस्तू दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला अजिबात वापरता येणार नाही। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, तसेच स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे। जे 108 आपण हिरवे मूग घेतले ते एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। तसेच जो हिरव्या रंगाचा कपडा आपण घेतलेला आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे। आता आपल्याला त्या वाटीमधला एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये उचलायचा आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपण गणपती बाप्पांसमोर जो हिरव्या रंगाचा कापड ठेवलं आहे त्यावर आपल्याला ठेवायचा आहे। पुन्हा आपल्याला वाटीमधनं दुसरा हिरवा मूग उचलायचा आहे, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरव्या रंगाचा जो कापड ठेवला त्यावर आपल्याला हा हिरवा मूग जो आहे तो ठेवायचा आहे। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हे हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, 108 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे दाणे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला ह्या हिरव्या कापडामध्ये जे आपण मूग ठेवलेले आहेत त्याची एक पोटलीही तयार करायची आणि ही पोटली काही वेळाकरता आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मुलांची एखादी दुसरी पण कोणती इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे। काही वेळाकरता पोटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची, त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची। आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ठेवायची आहे, 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 पोटल्या ह्या त्यांच्या उशाखाली ठेवायच्या आहेत। आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा, ज्या रीतीने आपण ती 108 मुगाची पोटली तयार करून घेतली तशीच तुम्हाला ती तयार करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांचा फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्या समोर जी आहे ही पोटली आपल्याला संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे। संपूर्ण रात्रभर ती पोटली तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे, स्नान करायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आणि जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा, जसं की दुर्वा, जास्वंदाची फुलं, मोदक बनवले असतील तर मोदक किंवा गुळ खोबऱ्यात तरी तुम्हाला आवर्जून घेऊन जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे, तुम्ही गोडाचा नैवेद्य घेऊन गेलेला असेल तर तो अर्पण करायचा आहे आणि ही जी मुगाची पोटली आहे ती आपल्या मुलांची इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे।
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण नेहमीच्या तुलनेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहेत ते 1000 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.